बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी देखील संभाजी महाराज सासरच्यांकडून मारले गेले। माजी मंत्री बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान। वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजे मारले गेले, बच्चू कडूंचं वक्तव्य। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदारालाच कापून टाका। बुलढाण्यामध्ये पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेमध्ये बच्चू कडू यांचा संताप, तर शेतकऱ्यांच्या अधोगतीला शेतकरीच कारणीभूत असल्याचाही आरोप। कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं योग्य नाही। तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे तर तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा। मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। बच्चू कडू सरकारच्या विरोधामध्ये उगाच काहीतरी स्टेटमेंट्स करतात। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये नेपाळ वगैरे काहीही होणार नाही, मोठं स्टेटमेंट केल्यामुळे कुणीही मोठा होत नसतो, शिरसाट यांचा कडूंना सल्ला। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड असंवेदनशीलता दिसून आली। कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्यांनी फळांचा रस पाजला। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी यांचं 9 दिवसांपासून उपोषण। शिरसाट यांना कन्नडला जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे त्यांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावलं। उपोषणकर्त्याला पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडायचं होतं म्हणूनच घरी बोलावलं, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। तर उपोषणकर्त्याचे वडील पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते असल्यामुळे आमची ओळख आहे, असंही शिरसाट यांचं वक्तव्य। पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याला उपोषण सोडण्यासाठी घरी बोलावणं ही शेतकऱ्यांच्या भावनांची थट्टा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी उपोषण सोडण्यासाठी शेतकऱ्यालाच घरी बोलावलं होतं। 25 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे घेणार उपशाखा प्रमुखांचा मेळावा। मतदार याद्यांमधील घोळाच्या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी हा मेळावा बोलावलाय। पूर्वी भाऊबंदकी हे नाटक गाजलं होतं, मात्र आता राज्यामध्ये मनोमिलन हे नाटक सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून कोपरखळी। भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण हे एकनाथ शिंदेंना विचारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। भाऊबंदकी आणि शिवसेना भवन या विषयावरती भाऊबंदकी मिटवायची असेल तर राज ठाकरेंकडे ठाकरे सेनेचं नेतृत्व द्या। ऐक्याचं प्रतीक बोलणार यांनी आता कृती दाखवावी, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रामधील मतदार याद्यांमध्ये तब्बल 1 कोटी बोगस मतदार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकीच्या नंतर मुंबईमध्ये 4 दिवसात 6.5 लाख मतदार वाढवले गेले, राऊतांचा आरोप। बोगस मतदार नाहीत, तुमचे आरोप बोगस आहेत। राज ठाकरेंच्या आरोपांवरती नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। तर 1 नोव्हेंबरचा मोर्चा जनतेची माफी मागण्यासाठी काढा। संजय राऊतांनी केलेल्या मोर्चाच्या घोषणेवरती बन यांची टीका। 96 लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या, आयोग निश्चितपणे कारवाई करेल। राज ठाकरेंनी केलेल्या बोगस मतदारांच्या आरोपांवरती शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या वॉर्डामधून पालिका निवडणूक निवडून लढवावी आणि निवडून येऊन दाखवावं, मंत्री शंभूराज देसाई यांचं संजय राऊत यांना आव्हान। अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानामधून कर्ज वसुली करू नका, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना कडक आदेश। या आदेशांचं उल्लंघन केलं तर गंभीर कारवाईचा देखील इशारा। नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 317 कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात। देहूमधील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रोहित पवार यांचं लाक्षणिक उपोषण। तुकोबांनी कर्जमाफी केली, सरकारला सुबुद्धी देण्याचं रोहित पवार यांचं साकडं। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटील यांना पुन्हा एकदा आव्हान। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा। सभासदांचा कारखाना ढापला तो त्यांना परत मिळायला हवा। कारखान्यासाठी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई देखील लढू, पडळकरांचं वक्तव्य। रवींद्र धंगेकर यांच्याकडून मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं व्यंगचित्र सोशल मीडियावरती शेअर करण्यात आलंय। पुण्यामधल्या जागा गिळणारे जाग्या मोहोळ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। बीडच्या वडवणीमध्ये काही जणांच्या धर्मांतराचा प्रकार घडलाय आणि या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। 14 जणांची आतापर्यंत चौकशी झालेली आहे। 100 जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता। या धर्मामधील महिला पुरुषांना ख्रिश्चन धर्मामध्ये येण्यासाठी पैशांचं आमिष देखील दाखवलं जात होतं अशी तक्रार आहे।
आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। उद्धव ठाकरे हे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। येत्या 25 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। मतदार याद्यांमधल्या घोळाच्या संदर्भात उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील। कालच राज ठाकरे यांनी मेळावा घेतला होता आणि यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा बोलावलाय। तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडी आणि मनसे याच्या नेत्यांनी बातचीत केलेली होती। 2 दिवस चर्चा झाली होती आणि यानंतर आता मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत या संदर्भात राज ठाकरेंनी काल मेळावा घेतलेला होता। आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देखील केलेल्या होत्या मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्याच्या। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे देखील आपल्या पक्षाच्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। येत्या 25 ऑक्टोबर रोजी हा मेळावा पार पडेल। मुंबईमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अजय, यावेळी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंकडून शाखा प्रमुखांच्या विभागाध्यक्षांच्या बैठकी सुरूच आहेत, पण पहिल्यांदा उद्धव ठाकरे थेट जाऊन जे ते उपशाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत। तब्बल 3000च्या आसपासची संख्या असणार, त्यामुळे भव्य असा मेळावा जो आहे तो उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत घेणार। आणखी एक महत्त्वाचा बाब म्हणजे की शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख हे थेट जनमानसात जाऊन ग्राउंड लेवलला काम करत असतात, म्हणून त्यांना निवडणूक यादी कशी तपासावी या संदर्भातलं सुद्धा कानमंत्र जो आहे तो याच मेळाव्यात देण्यात येणार आहे। त्यामुळे काल नुकताच जो आहे तो राज ठाकरे यांनी यादी प्रमुखांचा मेळावा घेतला होता आणि त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आणि या उपशाखा प्रमुखांना स्वतः उद्धव ठाकरे जे ते मार्गदर्शन करणार आहेत। यादीतील घोळ, यादी कशी तपासावी, यादीतील घोळ कसे काढावे आणि ते घोळ समोर आल्यानंतर ते कोणाकोणाकडे द्यायचे आणि ती माणसं कशी तपासावी ही माहिती जी आहे ती या मेळाव्यात देण्यात येणार आहे। यावेळी अगदी धन्यवाद अजय माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करावा, रुपाली ठोंबरे यांची मागणी। मेधा कुलकर्णी पुण्यामधील हिंदू मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करतायत, अशी देखील रुपाली पाटील यांची टीका। शनिवार वाड्यामध्ये प्रार्थना करतानाच्या व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात महिलांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्यामधल्या शनिवार वाड्यावरती पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। हिंदू संघटनांनी आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी कबरीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। नगरपालिका जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकीमध्ये मुंडे बहीणभाऊ एकत्र लढण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडेंबरोबर एकदा चर्चा झाली आहे, अंतिम चर्चा बाकी आहे। धनंजय मुंडेंची माहिती। जेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं। मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा विरोधकांवरती निशाणा। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटनेच्या पदी सुहास कांदे। शिंदेच्या शिवसेनेने प्रथमच या पदाची निर्मिती केली असून जिल्हा प्रमुख पदापेक्षा वरिष्ठ पद हे असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भात पक्षातून नाराजीचा सूर। नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागामधून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याविषयीची इच्छा व्यक्त करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला धक्का, माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेशाचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामधल्या गोखले उपहारगृहामध्ये नाश्ता केलाय। यावेळेला मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित होते। अंबरनाथमधल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिरामधील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्यात आलं। खासदार श्रीकांत शिंदेंनी घोषणा केली। नागपूर शहरामध्ये साचलेल्या कचऱ्याच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते शिरले। सोलापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर, अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांची दिवाळी सरकारनं काळी केल्याचा आरोप आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची देखील मागणी। सांगली शहरामध्ये अभ्यंग स्नानाच्या दिवशीच पाणीपुरवठा ठप्प। खडबाग परिसरामधील
संतप्त नागरिकांनी आंदोलन केलंय. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या समोर रिकाम्या बादल्या घेऊन ठिय्या आंदोलन. काही दिवसांपासून पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी गोव्याच्या किनाऱ्यावरच्या नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. तुमच्या माध्यमातून मी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय, मोदींनी मत व्यक्त केलंय. तर मोदींकडून INS विक्रांतची देखील पाहणी. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमध्ये सीमेवरील तैनात भारतीय जवानांनी देखील दिवाळी साजरी केली आहे. त्यांनी फटाके फोडलेत आणि मातीचे दिवे देखील लावले आहेत. तमिळनाडूमध्ये दिवाळीच्या निमित्तानं मंदिरं सजली आहेत. तिरुचिरापल्लीच्या रॉकफोर्ट संकुलामध्ये वसलेलं श्री थयुमनावर या मंदिराला विद्युत रोषणाई. दिल्लीमधील इंडिया गेटवरती देखील दिवाळीच्या निमित्तानं भव्य ड्रोन शोचं आयोजन. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालंय. धुळ्याच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये दिवाळीचा उत्साह. दीपावलीच्या निमित्ताने तब्बल 3000पेक्षा अधिक दिव्यांची आरास करण्यात आली आणि यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर देखील उजळून निघाला. आकर्षक पणत्यांनी देखील हा परिसर उजळला होता. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून हनुमानगडीवरती भव्य दीपोत्सवाचं आयोजन. महाराष्ट्रामधील सर्वात उंच 111 फूट हनुमानाच्या मूर्तीच्या पवित्र ठिकाणी भव्य दीपोत्सवाचं आयोजन. दीपमहोत्सव झाल्यानंतर भव्य आतषबाजी. गोव्यामध्ये दिवाळीला नरकासुराच्या पुतळ्याचं दहन. गोव्याच्या विविध भागामध्ये हा उत्सव नरकासूर वध म्हणून थाटामाटामध्ये साजरा करण्याची परंपरा आहे. पुतळ्याचं बांधकाम आणि दहन हे मुख्य आकर्षण. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये काकडा सोहळा. काकडा सोहळा म्हणजे दिवाळी ते कार्तिकीची पौर्णिमा या कालावधीमध्ये रोज पहाटे केला जाणारा हा एक विधी असतो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांकडून मंदिराच्या मुख्य शिखरावरती एक मोठी ज्योत अर्थात काकडा प्रज्वलित करण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने दादरचं फुल मार्केट गजबजून गेलंय. मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे. लक्ष्मीपूजन, तोरणांची खरेदी यासोबतच रांगोळीसाठी देखील नागरिकांनी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथल्या मुंदडा फटाक्यांच्या स्टॉलवरती मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी गर्दी केली. दिवसभर नागरिकांकडून फटाक्यांची खरेदी. धुळ्यामध्ये महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची फटाक्यांच्या स्टॉलकडे पाठ. विक्रेत्यांकडून नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त होती आहे. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये दिवाळी पहाट महोत्सवाला तरुणाईची मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती. इथे डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली आहे. ठाण्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. चिंतामणी चौकामध्ये ढोल ताशा वाजवत जल्लोष. ढोल ताशांच्या तालावरती तरुणाईचा ठेका. ठाण्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने असलेल्या कार्यक्रमामध्ये आजींनी देखील गाण्यावरती ठेका धरलाय. तलावपाळी राजवंत ज्वेलर्स इथे युवा सेनेच्या माध्यमातून युवा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन. दिवाळीच्या निमित्तानं डोंबिवलीमधल्या फडके रोडवरती सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. शंखवादन कार्यक्रमाचं हे विशेष आकर्षण होतं. मुंबईमधल्या रवींद्र नाट्य मंदिर इथे सुगी ग्रुपचा दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडलाय. राहुल देशपांडे, सुरेश वाडकर, संजीवनी भेलांडे यांनी मंत्रमुग्ध केलं होतं. तर स्पृहा जोशी आणि संकर्षण कराडे हे कलाकार देखील या कार्यक्रमात सहभागी. नांदेडमध्ये दिवाळी पहाटचं आयोजन. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांनी मंत्रमुग्ध झाला दिवाळी पहाटचा कार्यक्रम. गाणी ऐकण्यासाठी बंदा घाटावरती नांदेडकरांची मोठी गर्दी. बीड शहरामध्ये भर रस्त्यामध्ये तरुणांची फ्रीस्टाईल हाणामारी. आपापसामध्ये हाणामारी करून दहशत माजवण्याचा तरुणांचा प्रयत्न. तर गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोन्ही गट आपापसामध्ये भिडले. दोन्ही गटामधल्या तरुणांवरती गुन्हा दाखल. बीडमधील वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर बॉसला अटक झाली म्हणत पुष्पामधील ऍक्शन देखील त्याने केली आहे. घरफोडी प्रकरणामधील आरोपींना मदत केल्याचा संशय आहे. माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना कारभार सांभाळला. शिवणकर आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार राहिले होते. बंगळुरूमधल्या 58 वर्षीय प्राध्यापकाचा मृतदेह माथेरानमध्ये सापडलाय.
प्रेरणादायी भाषणं देण्यासाठी ते माथेरानला आले होते. हा घातपात आहे, अपघात आहे की आत्महत्या हे अजूनही अस्पष्ट आहे. तर ट्रेकिंगला गेल्यानंतर ते घसरून पडले असावेत असाही पोलिसांचा अंदाज आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना केंद्रीय समितीनं माओवादी संघटनेमधून बडतर्फ केलाय. केंद्रीय समितीच्या प्रवक्त्याने पत्रक जाहीर केलं, तर इतर 271 माओवाद्यांनी देखील त्यांना बडतर्फ करण्यात आलाय. साताऱ्यामधील कोरेगाव तालुक्यामधील जयपूर इथे जमिनीच्या वादामधून एकावरती कोयत्यानं वार करण्यात आला. जयपूर गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. सोमनाथ निकम हे या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झाले आहेत. जालन्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. जालना शहरातल्या अंबड चौफुली या परिसरातली ही घटना आहे. गोंदियामधल्या तिरोडा तालुक्यामधील सर्रा वडेगाव मार्गावरती ट्रॅक्टर आणि कारचा अपघात झाला. एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. पुण्याच्या चाकण इथे काँक्रीटचा स्लॅब कोसळून एक मजूर स्लॅबच्या खाली अडकून पडला. महामार्गाच्या लगत सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजचं काम सुरू आहे. नागरिकांच्या मदतीनं या मजुराला बाहेर काढण्यात आलं. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक.